हा स्टार्ट. नाही नाही राहू दे राहू दे. हा हा. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, जय जिनेंद्र सर्वांना. चला तर नवीन आपल्या व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर ॲक्च्युली काय झालं की पारसचं आज आहे लग्न. सो त्यासाठी आम्ही 5 वाजता डॉट 5 वाजता आम्ही निघालो सकाळी पहाटेचे. कारण आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला आणि तेही ज्योतिबाचं दर्शन घेऊन जायचं आहे. फक्त अक्षता आहेत आज 12:30 वाजता. सो ॲक्च्युली काय झालं होतं की संगीताचा आणि हळदीचा कार्यक्रम आम्हाला अटेंड करता आलेले नाही आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं की पहाटेच निघू, म्हणजे ॲटलिस्ट एक 9-10 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ तिथे. 12:30चा अक्षता असल्यामुळे तर लवकर पोहोचलो आम्ही. म्हणून म्हटलं की जाता जाता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण लग्न अटेंड करू आणि नंतर ना महालक्ष्मीचं मंदिरचं दर्शन घेऊ. चला तर आपला नेक्स्ट व्लॉग कसा होतो किंवा कसं काय काय आपला प्रवास होतो ते आपण पुढे बघा. आता गरम आले काय सांगू. बरोबर आहे काकू. बरं काकाचं लक्ष असते. गाडी आली बाई लग्नाची. बडवा गरम व्हायला लागले आता बडवा. वर चढायचं वरती असं. अच्छा, इथं चढायचं आहे खाली मग उतरायचं आहे. तिकडे उतरताना मोस्टली सर्व कोल्हापूरकरांच्या सर्वांच्याच घरचा कुलदैवत ज्योतिबा देव आहे. तसं बघायला गेलं तर दख्खनचा राजा ज्योतिबा देवाबद्दल माहिती तर सगळ्यांना माहीतच असेल. ॲक्च्युली थोडीफार माहिती तरी असेलच की ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील हे मंदिर आहे. हे ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग किंवा रवळनाथ, सौदागर अशा विविध नावानेही ते ओळखले जातात. तर ॲक्च्युली की जे काही कथा वगैरे असं ऐकलेलं आहे किंवा जे काही आपल्या कानावरती पडलेलं असतं तर त्याची एक कथा ही आपल्याला म्हणजे थोडक्यातच आहे. तर ज्योतिबा संदर्भात एक कथा अशी होती की प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्याने हाहाकार माजवला होता. ही जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापुराच्या अंबाबाईलाही या दैत्याने खूप त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांनी मुक्तता करण्याकरता अंबाबाईंनी तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसाशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडली. आणि रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोसदी आमच्यावरती असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. ॲक्च्युली आमचं भाग्य म्हणायचं की आम्हाला सासनकाठीचं दर्शन मिळालं आणि खूप गर्दी होती तिथे. ॲक्च्युली आम्ही रविवारीच गेलेलो होतो, त्यामुळे रविवारी तर आपला दख्खनचा राजा ज्योतिबाचा वारच असतो त्या दिवशी. आणि यात्रा ही नुकतंच झालेली होती, त्यामुळे नंतर यात्रा झाल्यानंतर 5 रविवारी काहीतरी त्यांचा प्रोग्राम असतो तिथे. पण हे सासनकाठीचं दर्शनही आम्हाला खूप छान मिळालं आणि रांगेत राहता आलं नाही आहे कारण खूप म्हणजे भयंकर गर्दी होती आणि 12:30चं अक्षता होतं, त्यामुळे आम्हाला रांगेत तरी काय राहता आलं नाही आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी होती तिथे. म्हणून बाहेरूनच मुखदर्शन घेतले आणि वापस लग्नासाठी आम्ही निघालो.
असे म्हणतात की ज्योतिबाचं दर्शन घेऊन ना की सगळे अंबाबाईच्या दर्शनाला जातात. तर ॲक्च्युली आम्हाला टायमिंगमुळे की ज्योतिबाचं आम्ही दर्शन घेतलं आणि परत लग्नासाठी निघालो. मग विचार केला की अक्षता वगैरे टाकून सगळं आवरून की येता येता आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊ आणि परत आपण पुणेला येता येईल. नमस्कार कोल्हापूरकर. कोल्हापुरात आले ना तर एक एनर्जीच येते, म्हणजे अंगात अशी एनर्जीच काहीतरी भिनते ना, असं मला तरी होतं. इथे लग्न आहे अयोध्या हॉटेलमध्ये. वेळेत पोचलो आम्ही आणि हॉटेलमध्ये जाऊन साडी वगैरे चेंज केली आणि नंतर ना छान असे तयार होऊन मग आम्ही लग्नासाठी आलो. हे का विचारा फॅन आपले आलेले आत्तेश आणि पाहुणे मित्र मंडळी या सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी लग्न झाल्यानंतर थोड्या विधी वगैरे असतात तर ते करत होते. म्हटलं रिटर्न आपल्याला पुण्याला जायचं आहे म्हणून म्हटलं की आपण पहिलं जेवण करून घेऊ छान आणि नंतर ना छान त्यांना भेटू आणि परत निघू असा विचार झाला. जेवण खूप छान होतं, मस्त होतं. हा आहे रुखवती पण खरंच खूप छान असं सजवलं होतं. पूर्ण हा चांदीचा कळस खूप भारी दिसत होता आणि खरंच खूप छान आहे. सुरुवात आहे इथून. नाही नाही तुम्ही हेल्प करायच नाही. परवा कुठलं घेतलेलं की दुसरा हा स्टार्ट. नाही नाही राहू दे. हा 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 अरे त्या नाव सर्वच असते माझ्या तोंडी. उत्कर्ष आहे गोडी गोडी. एक्सप्रेशन बघा. नाही हा हा 402 मजले पॅरासिटिमियास भरपूर मस्त. छान अशी महालक्ष्मीची मूर्ती होती तिथे. छान असं दर्शन मिळालं लग्नात. खूप मस्त असं छान सजवलंही होतं. ॲक्च्युली ना एंट्रीच्या वेळेला खूप गडबड झाली कारण अक्षता मिळणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे व्हिडिओ क्लिप घेता आलं नाही आहे. निघतानाचा व्हिडिओ क्लिप घेतला आणि आता आपण चाललेलो आहे अंबाबाई देवीकडे, महालक्ष्मी मंदिराकडे. सुरुवातीला क्यूमध्ये राहताना ना तर काही गर्दी नव्हती, सगळे असे पळत होते. तर आम्हाला काय वाटलं की गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्हीही आतमध्ये क्यूमध्ये उभा राहण्यासाठी निघालो. पण पुढे जाऊन बघतोय तर बापरे एवढी मोठी रांग. सो आम्ही मधनच कल्टी मारलो कारण ऑलरेडी खूपच वेळ झालेला होता आणि संडेमुळे ट्रॅफिकही खूप असेल पुण्याला जाताना. आणि तसं ॲक्च्युली कमिटी केलेलं होतं ड्रायव्हर काकांना की त्यामुळे लवकर निघायचं होतं. त्यामुळे मुखदर्शन हीच इथेही घेतलं आम्ही आणि खूप गर्दी होती. जे जे ज्योतिबाला गेलेले होते ना ते सगळे इकडे आलेले होते कारण त्यांच्या अंगावरती गुलाल वगैरे सगळं दिसत होतं. त्यामुळे ना की ते सगळे इथं होते आणि रविवार असल्यामुळे खूप गर्दी इथं खूप म्हणजे खूपच गर्दी होती. त्यामुळे मुखदर्शन घेऊन आम्ही लगेच आज ना एकाच दिवशी 3 गोष्टी घडल्या ना की ज्योतिबाचं दर्शनही छान मिळालं. दुसरी गोष्ट आपलं लग्नही खूप छान अटेंड केले आणि नंतर ना आपल्या अंबाबाईचं दर्शनही खूप छान मिळालं. सो कोल्हापूर सोडताना थोडा चलबिचल होतच होती, बट डोंट वरी, आपल्याला परत नेक्स्ट वीकमध्ये आपलं वोटिंगसाठी यायचंच आहे. चला तर बाय बाय कोल्हापूर. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरू झालो आणि खूप वेळ झाला तरीही ऑलमोस्ट 11 तरी वाजले आम्हाला पोहोचायला.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे किंवा सबस्क्राईबमुळे मी खूप छान मोटिवेट होऊन जाते आणि असे छान छान व्हिडिओज घेऊन येईन. बाय बाय.